जय हरी. एकादश स्कंध भाग 173 16व्या अध्यायामध्ये आत्तापर्यंत आपण जितकं ऐकलं 15व्या अध्यायापर्यंतचं त्याची उजळणी नाथ महाराज आपल्याकडून करून घेत आहेत. आता ती कशी, तर पहिल्या अध्यायापासून ते 15व्या अध्यायापर्यंत काय काय ऐकलं आणि पुढे काय असणार हे सुद्धा अगदी संक्षिप्त रूपाने आपल्याला आज इथे याचा विचार करायचा आहे. तर पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला भगवंतांनी जे सांगितलेलं ते की आपल्या कुलाचा क्षय करण्यासाठी श्रीकृष्णानं ब्राह्मणांच्या शापानं वैराग्याच्या उत्पत्तीचा उपक्रम केला. दुसरा अध्याय ते चौथ्या अध्यायापर्यंत वसुदेवांच्या घरी जाऊन नारदांनी निमिजायंतांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. 5व्या अध्यायामध्ये ही प्रश्नोत्तरी संपली, कारण हे जे 9 होते ना त्यांना प्रश्न वेगवेगळे विचारले, त्यांनी उत्तरं दिली वगैरे वगैरे, आणि ही 5व्या अध्यायामध्ये प्रश्नोत्तरी संपली. नाथ भागवताची पंचाध्यायी म्हणजे हे चिमुकलं भागवत समजावं. आणि नाथांच्या चरित्रामध्ये याचा असा संदर्भ आहे की पैठणला ही पंचाध्यायी एका ब्राह्मणाने लिहून घेतलेली आणि तो काशी क्षेत्रामध्ये गेला. तिथे त्यांनी मणकर्णिकेच्या घाटावर बसून तिथे पंचाध्यायीचं वाचन करत होता. तर काशीतले जे थोर पंडित होते, विद्वान होते, त्यांच्यापैकी एकाने कोणीतरी ऐकलं की संस्कृत भाषेला मराठी भाषेमधून बोलतो आहे हा, म्हणजे संस्कृत भाषेचा प्राकृत भाषेतून वाचन असं करून या संस्कृत भाषेचा अपमान करत आहे. खूप घोर मोठा गुन्हा हा माणूस करतो आहे, म्हणून त्याला मग पकडून नेलं. त्याला आता शिक्षा ठोठावणार. हे कुणी केलं, हे काय आहे, कुणाचा पराक्रम आहे हा, हे इतकं मोठं पाप कुणी केलं. आता तो बिचारा ब्राह्मण घाबरला आणि त्यांनी भीत नाथ महाराजांचं नाव सांगितलं की हे मी नाही लिहिलं, ही विद्वत्ता माझी नाही आहे, पैठणचे नाथ महाराज आहेत, एकनाथ महाराज त्यांचं आहे. आणि मग जे काशीचे पंडित होते, सगळ्यात स्वतःला मोठे समजणारे, मग त्यांनी असं काय म्हणतात त्याला की आदेश दिला आणि नाथांना इकडे पकडून आणा. मग फार मोठी देहदंडाची शिक्षा ठोठवावी लागणार आहे, कारण हा खूप घोर मोठा अपमान आहे, अन्याय आहे, गुन्हा आहे वगैरे वगैरे. मग काशीहून बोलवणं आलं, विश्वेश्वर बोलवायला आले. हा आनंद नाथ महाराजांना. आणि आता यांना काय शिक्षा होते याची भीती गिरिजाबाईंना, म्हणजे नाथांच्या अर्धांगिनीला, धर्मपत्नीला. मग तिला भीती वाटत असताना नाथ महाराज म्हणाले, अगं गिरिजे, हे विश्वेश्वराचं बोलवणं आहे. विश्वेश्वर म्हणतो की तू असा तरी येत नाही ना, मग या पद्धतीने तुला बोलवतो, काही काळजी करू नको, आपला परमात्मा माझ्यासोबत आहे आणि तू इथे शांतपणे राहा, उद्धव राहील तुझ्यासोबत. ती म्हणाली, नाही नाही, इथे कसंही जमतं, तुम्ही उद्धवाला पण घेऊन जा वगैरे वगैरे. तर आता जेव्हा ते एकच जण नाही तर नाथ महाराज काशीला चालले म्हणल्यावर सगळा लवाजमा निघाला. मग नाथांबरोबर आपली पण यात्रा होईल, देवदर्शन होईल. आणि मग हे सगळेजणं अगदी गेले तिथे. जेव्हा काशीमध्ये गेले, भेटण्याचं ठिकाण ठरलं आणि ते जे ज्ञानी होते सगळ्यांमध्ये, त्यांनी काय केलं, नाथांमध्ये आणि आपल्यामध्ये एक पडदा ठेवला. कारण काय, हा असा पापी भ्रष्ट धर्मभ्रष्ट करणारा, याचं मला तोंडसुद्धा पाहायचं नाही आणि याची लायकी नाही की यांनी माझं तोंड पाहावं म्हणून. अशा पद्धतीने त्यांनी शिक्षा केली आणि ते हे मध्ये पडदा धरला. आणि नाथ महाराज म्हणाले, माझ्याकडून जर काही गुन्हा झाला असेल तर आपण मला योग्य तो दंड देऊ शकता, पण तत्पूर्वी या पंचाध्यायीमध्ये काय आहे हे तर आपण ऐकून घ्याल. यामध्ये जर काही चूक असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. आणि त्या पडद्याच्या पलीकडनं असणारे जे विद्वान पंडित होते, मग त्यांनी शांतपणे ऐकायला सुरुवात केली. आणि तिथे त्यांना साक्षात परब्रह्म परमात्म्याचं दर्शन झालं. आणि जेव्हा हे 5 अध्याय ऐकले तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की खऱ्या अर्थाने हे जे विस्तार केलेलं आहे
तो जनसामान्यांना किती महत्त्वाचा आहे, किती गरजेचा आहे आणि हे किती योग्य आहे. आणि मग त्यांनी तो पडदा बाजूला केला, कारण त्यांना भगवंताचा दृष्टांत झाला, तिथे दर्शन झालं. आणि मग त्यांनी नाथ महाराजांचे पाय धरले आणि म्हणाले, आमच्याकडनं फार मोठी चूक घडल्या गेली, आमचा अपराध पोटात धरा आणि यापुढचं भागवत आपण इथेच पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे. आणि असं चरित्रात लिहिलेलं आहे की जवळजवळ 2-2.5 वर्ष नाथ महाराज तिथे राहिले आणि 31 अध्याय पूर्ण केले. आणि मग काशीमध्ये त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली, पालखी काढण्यात आली. तर नाथ महाराज म्हणाले होते की ही मिरवणूक ही माझी नाही, तर हे ज्ञान माझ्या सद्गुरूंचं आहे. माझ्या सद्गुरूंनी प्रेरणा दिली म्हणून या ग्रंथाची मिरवणूक काढा. मी तुमच्यासारखा सर्वसामान्य आहे. आणि मग त्या विश्वेश्वराच्या आशीर्वादाने हे 31 अध्यायांचं एकनाथी भागवत तिथे पूर्ण झालं. आणि हे जे क्रेडिट म्हणायचं किंवा श्रेय म्हणायचं किंवा याचं जे सगळं काही आहे ते नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींना श्रेय दिलेलं. आणि आपणही सगळेजण आपल्या सद्गुरूंना श्रेय देऊया की त्यांनी आम्हाला म्हणजे टी व्ही, मोबाईल हे अनेक विषयांपासून बाजूला सारून रोज 10 मिनिटाचं का होईना पण हे एकनाथी भागवत श्रवण करण्याची बुद्धी दिली. आणि हेही खरोखरच आपल्यावर आपल्या सद्गुरूंचे उपकार, त्यांचीच कृपा, त्यामुळेच आपण हे पूर्ण करू शकत आहोत. तर हे 5 अध्याय म्हणजे चिमुकलं भागवत समजावं. 6व्या अध्यायामध्ये देवांनी श्रीकृष्णाला निजधामास येण्याविषयी प्रार्थना केली ते. आणि मग 7 ते 9 या अध्यायांमध्ये यदू अवधूत यांच्या संवादातून अवधूताने 24 गुरु कसे केले, कुणाचं काय त्याग आणि कुणाचं काय ग्रहण त्याबद्दलचं ऐकलं. त्यानंतर 10व्या अध्यायामध्ये श्रद्धा कशी ठेवावी, ज्ञान कसं संपादन करावं हे सांगून गुरु शिष्यांची लक्षणं आपल्याला नाथांनी सांगितली. 11व्या अध्यायामध्ये बद्ध आणि मुक्तांचे भेद हे सांगून साधूची आणि भक्तीची पूर्ण लक्षणं सांगितली. 12व्या अध्यायामध्ये सत्संगतीनं ब्रह्मज्ञानाचा लाभ होतो हे दाखवण्यासाठी गोपींचं वर्णन नाथ महाराजांनी आपल्याला ऐकवलं. आणि या अध्यायाची गुरुकिल्ली म्हणजे सद्गुरूच्या कृपेशिवाय कळणार नाही असं याच्यामध्ये होतं. ते आपल्याला सद्गुरूंनीच कळवून दिलं, आपल्यापर्यंत आलं ना ते. आता 13वा अध्याय त्यामध्ये त्रिगुणांचं वर्णन आणि सत्वबुद्धी कशी करावी, चित्तातून विषय कसा काढावा ह्यासाठी हंसगीताचं वर्णन केलेलं. त्यानंतर 14व्या अध्यायामध्ये साधनामध्ये भक्ती मुख्य कशी आहे ते आपल्याला नाथांनी सांगितलं. आणि सगुणातून निर्गुणाकडे जाण्याची युक्तीही नाथ महाराजांनी आपल्याला सांगितली. 15वा अध्याय साधकाला प्राप्त होणाऱ्या सिद्धी आणि त्यांचे विघ्न. इथे पूर्वार्ध संपला. म्हणजे आपण त्या सगळ्या हे बघितलं ना, सिद्धी, सर्वसाधारण सिद्धी, विशेष सिद्धी, या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या सिद्धींचं पण आपण वर्णन ऐकलं. तर इथे पूर्वार्ध संपला. मग अध्याय 16, आता या पुढे जे काय आहे त्याचंही संक्षिप्त रूपाने आपण इथे बघूया की काय काय असणार. तर 16व्या अध्यायामध्ये भगवंताच्या विभूतीचं निरूपण, 17वा आणि 18वा या अध्यायांमध्ये वर्णाश्रम कर्मांची सविस्तर माहिती, 19व्या अध्यायामध्ये ज्ञानाचं महत्त्व आणि यमनियमांची या अशी जी सगळी लक्षणं आहेत, यम नियम या सगळ्या प्रकारांची, 20व्या अध्यायामध्ये ज्ञान, अज्ञान आणि मध्यावस्था यांचं वर्णन, 21व्या अध्यायामध्ये वेदांचं निरूपण केलेलं असणार, 22व्या अध्यायामध्ये प्रकृती पुरुषादी सांख्यांचं तत्त्वज्ञान, अध्याय 23 यामध्ये भिक्षुगीत आणि दुसऱ्याचे अपराध सहन करून स्वतः निर्द्वंद्व राहणं हे 23व्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार. 24व्या अध्यायामध्ये सांख्यशास्त्रातील गुणव्यवस्था
ती आपण ऐकूया. 25व्या अध्यायामध्ये गुणाच्या पलीकडील आत्मनिष्ठा कशी ठेवावी त्याबद्दल. अध्याय 26 यामध्ये अनुतापाची अनिवार्य शक्ती. अध्याय 27 सगुण उपासनेचं निरूपण. आता सगुणाची उपासना कशी करावी याबद्दलसुद्धा आपल्याला असं वाटतं की मला न समजायला काय झालं, पण नाही, त्याचंही सविस्तर वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आहे. हे आपण फक्त त्यातले ठळक मुद्दे जे आपण बघणार आहोत त्याच्याविषयी बोलतो आहे. यानंतर 28व्या अध्यायामध्ये संपूर्ण हा ज्ञान विषय असणार. 29वा अध्याय म्हणजे स्कंधांचा कळस आहे. या 11व्या स्कंधाचा हा कळस आहे आणि ज्ञानोत्तर भक्तीचं अत्यंत रसाळ वर्णन यामध्ये असणार. अध्याय 30 आणि 31 यात साऱ्या कुळाचा घात पाहूनही चित्ताची अचलता टिकवण्याचं प्रत्यक्ष उदाहरण अर्थात भगवंताचं आणि सारांश रूपाने पहिल्या 29 अध्यायात ज्ञानाचा संपूर्ण उपदेश करून शेवटच्या 2 अध्यायात श्रीकृष्णांनी स्वतःच विधेय अवस्था दाखवली. ज्याप्रमाणे हातात मुरली घेऊन श्रीकृष्णानं सगळ्या जगाला मोहून टाकलं, त्याचप्रमाणे श्री जनार्दनांनी नाथांना हाती धरून भागवताचा सुंदर अर्थ बोलवला असं नाथ महाराज म्हणतात. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.